नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत भोसले. शेअर मार्केट बेसिक इन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, प्लीज तुम्ही या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर आपण ऑलरेडी सुरू केला होता फंडामेंटल ॲनालिसिसचा टॉपिक आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला 3 रेशो शिकवलेले आहेत. तो आहे पी-ई रेशियो, ई-पी-एस आणि आर-ओ-ई. तर आज आपण आर-ओ-सी-ईकडे जाणार आहोत. तर आर-ओ-सी म्हणजे काय, की रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड. आता कॅपिटल एम्प्लॉईड म्हणजे काय, की भांडवल. त्या भांडवलवर मला किती मिळाले, त्याला म्हणतात रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड. तर रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईडचा फॉर्म्युला बघा, अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स डिवायडेड बाय कॅपिटल एम्प्लॉईड. ओके. आता बघा इकडे एक कंपनी आहे, तिचं कॅपिटल स्ट्रक्चर म्हणजे तिचं भांडवलचा स्ट्रक्चर कसं आहे ते बघा. तिचं भांडवल किती आहे? 2,50,000 आहे. तर त्याच्यामध्ये 2,00,000 इक्विटीचे आहेत आणि 50,000 तिने कर्ज घेतलेले. त्यामुळे तिचं भांडवल किती झालं? 2,50,000. ओके. आणि त्या भांडवलवर तिला किती प्रॉफिट मिळालं? तर ₹60,000. तर बघा मी 60,000च्या बाजूला अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स लिहिलेलं आहे. काय? अर्निंग बिफोर म्हणजे आधी, इंटरेस्ट अँड टॅक्सच्या आधी तिचा प्रॉफिट किती होता? तर ₹60,000. ओके. आता या ₹60,000 मध्ये बघा, पहिलं काय करणार कंपनी? तर ती तिचं कर्ज देणार. जे त्यांनी कर्ज घेतले ना ₹50,000 त्याचा व्याज देणार. तो किती आहे? 20% चा किती आहे? ₹10,000. तर ₹10,000 म्हणजे ₹50,000 तिच्याकडे राहणार कंपनीकडे. आणि मग ती गव्हर्नमेंटचा जो काही टॅक्स येईल तो देणार. तो किती 20% चा आहे. मग 50 वरती 20% घेतले तर ₹10,000 जाणार 50,000 मधून आणि राहिले किती? ₹40,000. तर हे 40,000 हे काय आहे? हे प्रॉफिट आफ्टर टॅक्स आहे म्हणजे पी-ए-टी, प्रॉफिट आफ्टर टॅक्स. ओके. आपल्याला आर-ओ-सी-ईला काय घ्यायचं आहे? अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स. म्हणजे इंटरेस्ट अँड टॅक्सच्या आधी प्रॉफिट किती होता? ₹60,000 आणि इंटरेस्ट आणि टॅक्सच्या नंतर प्रॉफिट किती राहिला? ₹40,000. ओके. आता समजलं? तर हा आहे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड. ओके. आता रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉय आणि आर-ओ-ई मध्ये काय फरक आहे ते बघा. आर-ओ-ई हा प्रॉफिट आफ्टर टॅक्स घेतो, राइट? आणि आणि तो प्रॉफिट आफ्टर टॅक्स का घेतो? आणि आर-ओ-सी हा अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स का घेतो? तर तुम्हाला माहिती आहे की मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला शिकवलं होतं आर-ओ-ई म्हणजे काय? की नेट इन्कम म्हणजे प्रॉफिट आफ्टर टॅक्स डिवायडेड बाय शेअर होल्डर इक्विटी. इकडे नुसतं मी शेअर होल्डर घेतलंय. कर्ज घेत प्लस डेब्ट ॲड केले का किंवा कर्ज पण ॲड केले का नाही. फक्त शेअर होल्डर घेतले. म्हणजेच काय की आर-ओ-ई जेव्हा आपण कॅल्क्युलेट करतो, तेव्हा आपण शेअर होल्डरच्या हेतूने आपण बघतो. म्हणजेच काय की शेअर होल्डर जेव्हा आर-ओ-ई जेव्हा काढतो, तेव्हा त्याला त्याला तो काय बघतो की माझ्या इक्विटीवर किती रिटर्न्स मिळाले. आता कंपनी शेअर होल्डरला कधी पैसे देणार? प्रॉफिट आल्याला देणार? नाही. प्रॉफिट आल्याला कंपनी काय करणार? पहिले सगळे कर्ज ती हे करणार. पहिले कर्ज जे फेडणार ना, जे त्यांनी कर्ज घेतलं त्याचे ती पैसे फेडणार आणि जो काय उरेल तर तो शेअर होल्डरचा ती हिस्सा देणार. हो की नाही? त्यामुळे शेअर होल्डर म्हणजे रिटर्न ऑन इक्विटीला आपण प्रॉफिट आफ्टर टॅक्स घेतो. काय घेतो आपण? प्रॉफिट आफ्टर टॅक्स. ओके. कारण की हा जो प्रॉफिट आहे, प्रॉफिट आफ्टर टॅक्स तो जाणार कुठे? शेअर होल्डरकडे जाणार. कळलं? त्यामुळे प्रॉफिट आफ्टर टॅक्स आपण रिटर्न ऑन इक्विटीला घेतो. आणि अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स म्हणजे काय की अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स म्हणजेच इंटरेस्ट आणि टॅक्सच्या आधी. इंटरेस्ट आणि
टॅक्सच्या आधी आपल्याला प्रॉफिट किती होता तर ₹60,000. आर-ओ-सीला आपण आर-ओ-सीचा काय बघितला होता फॉर्म्युला? अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स डिव्हायडेड बाय कॅपिटल एम्प्लॉय. तिकडे कॅपिटल एम्प्लॉय लिहिलंय मी. कॅपिटल एम्प्लॉय म्हणजे काय, की बघा इक्विटी प्लस डेब्ट. म्हणजेच काय, की ती पूर्ण घेते. ₹2,50,000. राइट? तिची भांडवल किती आहे? ₹2,50,000. तर त्या 2,00,000 या 50,000 जे या कंपनीने टाकलेले आहेत, त्याच्यामध्ये तिला त्या कंपनीला किती प्रॉफिट झाला? तो हा आर-ओ-सी-ईचा हे आपल्याला आर-ओ-सी-ई सांगतो सॉरी. कंपनीनी किती टाकले? ₹2,50,000 टाकलेत. किती टाकलेत? ₹2,50,000 त्या पर्टिक्युलर प्रोजेक्टवर टाकले. त्याच्यामध्ये तिला प्रॉफिट किती मिळाला? तर ₹60,000. राइट? तर हे कॅल्क्युलेट कोण करतं? आर-ओ-सी-ई. आपण इकडे ओव्हरऑल व्ह्यू बघतो. इकडे मी लिहिलेलं पण आहे बघा. ओव्हरऑल एफिशियन्सी दाखवतो. ओव्हरऑल कॅपिटल एफिशियन्सी दाखवतो. ओके? आर-ओ-ईमध्ये रिटर्न ऑन इक्विटीमध्ये तो ओव्हरऑल दाखवत नाही. फक्त शेअर होल्डर दाखवतो. फक्त शेअर होल्डर म्हणजे इकडे काय येणार? आर-ओ-ई असेल, तिकडे आपण काय घेणार? फक्त 2,00,000 घेणार. 50,000 आपण घेणार नाही. पण आर-ओ-सीला आपण काय घेतोय? 2,50,000 घेतोय. म्हणजे पूर्ण कॅपिटल एम्प्लॉईड घेतोय. ओके. त्यामुळे हा एक प्रकारचा चांगला रेशिओ आहे. इकडे कसं कंपनी कधी मॅनिप्युलेट करणार नाही. मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं, की कशी कंपनी मॅनिप्युलेट करते, राइट? आर-ओ-ई जेव्हा मी घेतलं होतं, तर तुम्हाला मी सांगितलं होतं, की कशी कंपनी मॅनिप्युलेट करून आर-ओ-ई वाढवते. तर ह्याच्यामध्ये आर-ओ-सीमध्ये तसं होणार नाही. मॅनिप्युलेशन करणार नाही, कारण की केलं तरी पण ती काय पुरं भांडवलच घेते ना, ₹2,50,000 घेते. ती नुसतं इक्विटी घेत नाहीये. ज्याच्यामध्ये आपण काहीतरी मॅनिप्युलेट करू. ती घेणार तर पूर्ण भांडवलच घेणार आहे. त्यामुळे इकडे मॅनिप्युलेट करू नाही शकत कंपनी. ओके. आणि बघा, आता या कंपनीचा आर-ओ-सी किती असेल? तर 60,000 डिव्हायडेड बाय 25 तर तुम्हाला किती येणार? 24% येणार. कळलं? तर तुम्ही पहिलं कसं बघायचं, काय माहिती का, की कंपनीचा कर्ज कंपनी जे कर्ज घेतलंय ₹50,000 त्याच्यावरती व्याज किती आहे? तर 20%. म्हणजे या जो अमाउंट आहे प्रॉफिट आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी ते 20% ती कर्ज देण्यामध्येच घालवणार आहे आणि 4% प्रॉफिट उरणार आहे. म्हणजे तो जरा कमीच आहे ना 4%. त्यामुळे आपण आर-ओ-सी जेव्हा कॅल्क्युलेट करतो तेव्हा सगळं बघायचं बाबा कंपनीचा कर्ज कसं आहे, कंपनी किती व्याज देते आणि आर-ओ-सी किती आहे. कळलं? ओके. तर आपल्याला हे आर-ओ-सीमध्ये आपल्याला हे इन्फॉर्मेशन मिळते. कळलं? आणि आर-ओ-सी कधी पण चेक करताना तुमचा हा डेब्ट जो असेल, कर्जाचा जो इंटरेस्ट असेल त्याच्यापेक्षा जास्तच असला पाहिजे. कारण कसं माहिती आहे का, समजा इकडे आता 24 आहे ना आर-ओ-सी आणि समजा ह्याचा पण इंटरेस्ट 24च असेल. म्हणजे ऑलरेडी ती 24 कमवते आणि 24च देते. काय हातात उरणार तिच्या? काहीच नाही ना एवढं पण. हो की नाही? कमी उरणार. हो की नाही? कमी प्रॉफिट होणार ना तिचा. त्यामुळे इकडे जरा रेशोमध्ये जरा समजा इकडे 20% आहे, तर इकडे 30 तरी असले पाहिजे. ओके. तरच प्रॉफिट्सचा आपल्याला चांगला आपल्याला समजतं, की बाई कंपनीला चांगलाच प्रॉफिट झालेला आहे. तर इकडेच बघा ना, 24% तिने कमवल्या भांडवलवर ना, 25 लाख वर तिने 24% कमवले. पण या जो तिने कमवलाय प्रॉफिट 24% त्याच्यामध्ये ऑलरेडी 20% जाणारच आहेत तिचे. कुठे? तर कर्जामध्येच जाणार आहे ना. हो की नाही? म्हणजे ₹10,000 त्याच्यामध्ये ऑलरेडी त्याचा गव्हर्नमेंटचा टॅक्स आणि राहिले किती ₹40,000. जर अजून तुम्ही अजून समजा कमी असेल समजा 10 का 20 असेल टक्के, मग अजून तिचा प्रॉफिट कमी होणार. असं. त्यामुळे हा जर रेशो जरा ह्याच्यापेक्षा जरा वर असला पाहिजे. डेब्टचा जो असतो ना व्याज, त्याच्यापेक्षा जरा वर असला पाहिजे. म्हणजे कसं प्रॉफिट पण चांगला राहतो आफ्टर टॅक्स आणि कंपनी पण चांगली ग्रोथ स्टेबिलाईज असते. हे एक प्रकारचं लक्षात घेऊन ठेवा. ओके. तर आज आपण इकडेच संपवणार आहोत. पुढे आपण अजून भरपूर काय रेशिओज ते बघणार आहोत. धन्यवाद.